हाय, गुड मॉर्निंग. तर 2-4 दिवसाच्या नंतर आपला पार्ट सेकंड आलेला आहे. तर पहिल्या पार्टमध्ये फक्त आपण ना पेन्सिलने मेहंदी काढायची शिकवलेली. कारण की ना डॉट डॉट आपण जर पेन्सिलने काढले ना तर आपल्या कोणचाही खराब होत नाही आणि आपण जी वही घेतो किंवा दुसरं काय घेतो लॅमिनेशन केलेला पुष्टा किंवा प्लेट वगैरे तेही खराब होत नाही. तशात तर पेन्सिलने केलं ना तर कशावर पण छान दिसतं आणि आपला हातही वेळेपर्यंत ना फक्त पेन्सिलनेच करायचं आहे, कोनने वगैरे नाही. कोन पकडायला आपल्याला ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी आता सांगतच आहे, लाँग ब्लॉगमध्ये. तर स्वागत आहे तुमचं. आय होप की तुम्ही शिकला असताना छान एकदम मेहंदी. मेहंदी म्हणजे थोडासा कोन पकडायला हातात. आणि आता हा बघा, हे मी प्लेटवर करत आहे. हे तुम्ही बघू शकतात. माझ्याकडे ना सध्या ट्रायपॉड नाही आहे, म्हणून मला थोडीशी गलती होत आहे. मोबाईल हातात पकडून ना मला स्वतःला नीट दिसत नाही आहे. तरीही मी तुम्हाला कसाबसा शिकवायचा प्रयत्न करते आणि खूप छान असं एकदम आल्हाद पकडलेलं आहे. तरी तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला फक्त ना गोल राऊंड करायचे आहेत आणि झिगझॅग काढायचा आहे. कशामुळे? तुम्ही आता ना छोटा कोन घ्यायचा. कोन छोटा म्हणजे ना एकदमच मोठा कोन घ्यायचा नाही, कारण की ना मोठा कोन ना तुम्हाला झेपणार नाही. तुमचा हात आणि अंगठा एकदमच दुखणार. 1 नंबरचं बोट आणि अंगठा खूप जास्त दुखणार. त्याच्यामुळेच ना तुम्ही छोटासा हाफ कोन घेतला तरी चालेल. कोनचं ना टोक थोडंसं मोठंच पाहिजे, कारण की आपण सध्या ना फक्त आणि फक्त शिकतोय. कारण की आपल्याला एवढी डिझाईन वगैरे छान काढायची नाही आहे. आपण फक्त शिकतोय म्हणजे ना एकदमच बेसिक. तर तेच सुरू करूयात. तर बघा, मी आज हे शिकवत आहे हे मुद्दामूनच, कारण की ना हे तुम्ही बघू शकतात लाईनपासून किंवा आपण जे झिगझॅग करतो ना त्याच्यापासून हेच बनणार. झिगझॅग, लाईन्स ते असतं ना त्याच्यापासूनच हे बनतं. वेगळं दुसरं त्याच्यामध्ये काहीसुद्धा नाही आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला हे काढून दाखवलेलं आहे. झिगझॅग जे आहे त्याचं महत्त्व. आणि जे गोल आपण हे काढतो ना गोल, तुम्ही बघू शकता. खूप छान अशी कोयरी आलेली आहे. कोयरीलाही काय लागतं? फक्त आणि फक्त लाईन आणि झिगझॅग, आणि हे जे सर्कल आहेत ना तेच. तर आता डॉट डॉट जे आपण पेन्सिलने केले तेच आपण कोननी करायचं. आणि कोन फक्त एवढाच आहे बघा, फक्त अंगठ्याने थोडासा प्रेस करायचा, दुसरं काही नाही. आपल्याला पाहिजे तसे डॉट टाकायचे. डॉटनेही मेहंदी खूप छान होते. डॉट जर आपले बरोबर आले ना तर मेहंदीही छान दिसते. डॉटमध्येही भरपूर प्रकार आहेत, पण हा एकदम सिंपल असा सांगते. आणि हा दुसरा म्हणजे ना, आपण ज्यावेळेस आपल्याला काहीही टाईम नसेल, पटकन आपण ज्यावेळेस रेष मारतो, पानाची मेहंदी काढायला बघतो, त्यावेळेस हे डॉट खूप उपयोगी पडतात, थोडेसे लंबे. आणि हे बघा, जिलेबी टाईपचं जे सर्कल आहे ना ते खूप छान आहे. त्याचा तर फुलामध्ये खूप जास्त महत्त्व आहे, कारण की ना स्टार्टिंगच त्याच्यापासून होती. तर मोबाईल पकडायला ना जरा हे होत होतं, म्हणून थोडासा व्हिडिओ ब्लर येऊ शकतो. तर तुम्ही ते अवॉइड करा आणि आपलं जे मेहंदी आहे त्याच्यावर फोकस करा. तर याच्यामध्येही भरपूर प्रकार आहेत. मला थोडंसं जमत नाही आहे सध्या, मोबाईल हातात आहे म्हणून. आणि हे बघा, डॉट ते मी तुम्हाला परत परत का सांगते, कारण की याच्यापासूनच मेहंदी सुरू होते आहे, दुसरं काहीसुद्धा नाही आहे. तर हे जे जिलेबी टाईप सर्कल जे आहेत ते तुम्हाला ना बरोबर काढायचे. चुकू द्या, तुम्ही ना 10-15 दिवस कंटिन्यू अशी ना एकदमच रिहर्सल करा, तुम्ही ना परफेक्ट होणार ही माझी खात्री आहे. तर हे बघा, मी काय आत्ता सध्या एवढं हे करत नाही, फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी असं तसं केलं तरी चालतंय. आणि मी ही प्लेट घेतलेली आहे. माझ्याकडे एक प्लेट आहे डिनर सेटमधली, तर तीच आहे. त्या प्लेटवर मी ना तुम्हाला काढून दाखवत आहे, कारण की ना वही आणि मेहंदी वगैरे खूप जास्त वेस्ट करण्यापेक्षा आत्ता सध्या तर आपण शिकतोय ना, तर आपण ही मेहंदी मोबाईलमध्ये फोटो काढून धुवूही शकतो प्लेट. आणि कोन पण साधा घ्यायचा, एकदम ₹5 जो येतो ना तोच कोन घ्यायचा आहे आणि त्याच कोनने करायचं आहे. मी तुम्हाला कोनही बनवणं शिकवणार आहे. ह्याच कोनपासून दुसरा कोन बनवणं शिकवणार आहे. त्याच्यामुळे ना तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्ही खूप लवकर मेहंदी शिकणार ही माझी खात्रीच आहे. तर हे बघा, झिगझॅग तर खूप महत्त्वाचे आहेत. सारखं असं म्हणजे ना तुम्हाला थोडाही टाईम भेटला ना, ज्यावेळेस तुम्ही बोर होत असाल त्यावेळेस हे झिगझॅग किंवा असे सर्कल करत राहायचं आहे, कारण की ना त्याने खूप फरक पडतो आणि खूप जास्त आपल्याला ना साथ भेटते. कारण की ना आपण अशी स्ट्रेट लाईन जरी मारली ना तरी ती सरळ येणार आणि
हे झिकझॅक आहे ना, तर आपला हात कुठेही वळणार, कारण की झिकझॅकने आपला हात कधी इकडे, कधी तिकडे, कधी इकडे, कधी तिकडे, आणि ते जर बरोबर आलं ना, तर मेहंदी तुम्हाला परफेक्टच येणार. एकदम तुमचा हातही बरोबर वळणार. तुम्हाला जरी लक्षात नसेल राहत की कोणचं कधी शेप काढायचा आहे, तरी ठीक आहे, पण हात तर छान वळतोय ना, आणि एकदम आपल्याला छान तर काढायला येते ना, रेखीव तर नक्षी येते ना, याच्यावर महत्त्व द्यायचं. कारण की पाहूनही मेहंदी काढू शकतो, पण ज्यावेळेस आपला हात वळेल त्यावेळेस, असं नाही. आणि कोणाची गरजही लागणार नाही ज्यावेळेस आपण मेहंदी काढतो ना त्यावेळेस. कारण की स्वतःला जरी मेहंदी काढली ना, तरी खूप होतो. कोणाकोणाच्या पाठीमागे लागावं लागत नाही. आज काढते, उद्या काढते, असं हे त्यांच्या कामानुसार आपल्याला त्यांच्यासोबत झुंजावं लागत नाही. त्याच्यामुळे ना गृहिणींनी तर ना मेहंदी शिकणं एकदमच त्यांच्यासाठी ना खूप उपयोगी ठरणार आहे. त्याच्यामुळे ना तुम्ही हा मेहंदीचा क्लास कंटिन्यू करा, आणि फ्री आहे, दुसरं काहीच नाही आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ पाहायचे आणि आवडले असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब तर करायला विसरू नका. कारण की ना तुमच्यासाठीच सर्व सुरू आहे, तुम्हाला शिकवण्यासाठी. आमचा एवढा वेळातला वेळ काढून जर तुमच्यासमोर दाखवत आहोत, तर तुम्ही सबस्क्राईब केलंच पाहिजे की नाही. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट्सही करा, कसा वाटतंय काय, किंवा बदल काय करायचा आहे. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये जे असेल, उद्या म्हणजे 4-5 दिवसाने येणार आहे, त्या व्हिडिओमध्ये काय असेल, शॉर्टही घेणार आहे याचे मी. शॉर्टही तुम्ही नक्की ट्राय करा, पहा, कारण की खूप उपयोगी व्हिडिओ पडणार आहे. सध्या ट्रायपॉड नाही आहे म्हणून माझीही थोडी व्हिडिओची मिस्टेक होत आहे, पण खरंच तुम्ही ना क्लास जॉईन करा, खूप तुम्हाला उपयोग होणार आहे. तुम्हाला ना म्हणजे शिकणारच तुम्ही, एवढी तर माझी खात्री आहे. 15 ते 20 दिवसात तर ना एकदम इझिली तुम्ही ना साधीसुधी का होईना मेहंदी शिकणार म्हणजे शिकणारच. कारण की याच्यापासूनच स्टार्टिंग आहे ना, आपण काय एवढं झिकझिक करत नाहीत. जे आहे ते 3 नमुने तर आत्ता मी तुम्हाला सादर केले. ज्याच्यापासून स्टार्टिंग होते ते डॉट्स, रोल आणि झिगझॅग, आणि हे जे आहेत ना कुयरी एकदम इम्पॉर्टंट आहे. कुयरी तर फक्त गोल शेप घेतलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही झिगझॅग प्रॉपरली करता त्यावेळेस तुम्हाला त्या कुयरीचा शेप एकदम आपोआप येणार आहे. आणि ही बघा प्लेट घेतलेली आहे मी, त्याच्यामुळे आता मी ही धुवूही शकते. आणि ही बघा मी काल मेहंदी काढलेली, एकदम सिम्पल, आणि 2ही मिनटं लागलेले नाही आहेत मला ही मेहंदी काढायला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, कारण की हे जे आहे ते तुमच्यासाठीच आहे. आणि ह्या ज्या रेषा आहेत ना, विसरले मी, ह्या ज्या रेषा आहेत ना, ह्या रेषाही खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की ह्या रेषा जर तुम्हाला रेखीव आणि सरळ मारता आल्या ना, तर कोणताच कसलाच ना म्हणजे हे होणार नाही, काय म्हणतात ते, चुकी होणार नाही, कोणतीच कसली चुकी होणार नाही. कारण की रेष खूप महत्त्वाची आहे. ह्या रेषेपासून ही खूप मोठ्या डिझाईन होतात. ज्यावेळेस आपण दुल्हनला साधी मेहंदी काढतो ना, फक्त ह्या रेषपासून आणि डॉटपासून आणि ह्या सर्कलपासून मेहंदी असते. तुम्ही बघू शकता, थोडंसं माझ्याकडून कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम होत आहे. एका हातात कॅमेरा म्हणजे मोबाईल, आणि एका हाताने प्लेट पण पकडली आणि कोन पण पकडला आहे, त्याच्यामुळे थोडीशी मिस्टेक सुरू आहे. पण जाऊ द्या, तुम्हाला दिसते ना, हे बघा किती छान आलेलं आहे. आपण हे जर मी आत्ता काढून दाखवलं, ते जर आपण पूर्ण हातावर जरी काढलं ना, एक सुंदर अशी डिझाईन ना रेडी होऊन जाते ना. आता मी ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला फुलाचंही सांगून टाकते, कारण की ना खूप जास्त वेळ कशाला घालवायचा ना, तुम्ही याच्यामधूनच एक डिझाईन तयार करू शकता. ज्यावेळेस तुम्ही डिझाईन तयार करताना त्यावेळेस तुम्हालाच खूप छान वाटेल. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, हे झिगझॅग, रेषा आणि डॉट्स. चला बाय. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा.